नमस्कार, मी सुगण सुप्रियामध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीचं काळ्या माशाचे कालवण. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. हे आहेत काळे मासे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर ठेचलेला लसूण, मग कोकम, काश्मीरी मिरची पावडर, तिखट, हळद आणि पाणी. सगळ्यात आधी कढईमध्ये मासे घ्यायचे, मग त्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण घालायचा. आता त्यामध्ये मसाले घालायचे. सगळ्यात आधी लाल तिखट. तिखटाचे प्रमाण थोडे जास्त घ्यायचे कारण मासे चवीला थोडे गोडूस असतात. मग घालायचं काश्मीरी मिरची पावडर, आता त्यामध्ये हळद घालायची आणि आंबटपणा येण्यासाठी कोकम घालायचे. आता त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये पाणी घालायचे आणि सर्व मिश्रण एकजीव करायचे. आता त्यात चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे. त्यावर 10 मिनिटे झाकण ठेवायचे. 10 मिनिटानंतर मस्त उकळी आलेली आहे. मासे शिजले आहेत की नाही ते चेक करून पुन्हा 10 मिनिटे झाकण ठेवायचे. अशा प्रकारे खाडीतल्या काळ्या माशाचे कालवण तयार झालेले आहे. माशाचे कालवण गरम गरम भाकरी किंवा भातासोबत सर्व करायचे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.